नीट एक्झामच्या सोबत आपण कोणते फॉर्म भरायला पाहिजे, कोणते असे कोर्स आहेत की जे नीट एक्झाम सोबत आपण त्या एक्झामचं रजिस्ट्रेशन सुद्धा करायला पाहिजे, तर या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण बघतोय। मित्रांनो, तुम्हाला जर जिजाऊ अकॅडमीचा पेड काउन्सिलिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, नक्कीच त्या लिंकवर क्लिक करा, कारण आपले जिजाऊ अकॅडमीचे पेड मेंबरशिप खूप लवकर क्लोज होते, तर त्यामुळे आता ती सुरू केलेली आहे। तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये किंवा मेसेज जो कमेंट आहे तर त्या कमेंट मध्ये एक व्हिडिओ पिन केलेला आहे, तर तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आमच्या सोबत जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता। बघा, जर समजा तुम्हाला नीटची एक्झामची तुम्ही सध्या तयारी करताय तर यासोबत तुम्ही वेगळी काही तयारी अजून केलीच पाहिजे। याचं रिझन असं की जर समजा तुम्हाला स्कोअर कमी आला किंवा स्कोअर कमी येऊन सुद्धा तुम्हाला जो कोर्स पाहिजे तर तो जर नाही मिळाला तर आपल्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाऊ शकतं। आता हे वर्ष वाया जाऊ नये, आता मला सुद्धा माहिती आहे की तुमचं टार्गेट MBBS असेल किंवा BDS BMS असेल, तर ते टार्गेट तुम्ही सोडून द्या असं माझं मुळीच म्हणणं नाही, पण सोबत एक बॅकअप असावं। आपल्याला एक सेकंड ऑप्शन आपण निवडून ठेवावं आणि ते निवडलं म्हणजे तेच फायनल झालं असं मुळीच नाही, फक्त ते निवडून ठेवा, नंतर तुम्ही तुमचा विचार करू शकता। बघा, जर समजा तुम्हाला नीट सोबत एक जो आपला CET BSc नर्सिंगचा जो फॉर्म आहे तर तो तुम्ही भरावा। याचा फायदा नेमका काय होईल तर बघा, BSc नर्सिंग CET दिल्याच्या नंतर तुम्ही नीट UG काउन्सिलिंग म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग सोबतच तुम्ही BSc नर्सिंगचं काउन्सिलिंग सुद्धा त्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता। जर समजा तुम्हाला इकडं MBBS BDS BMS BHMS या कोर्स पर्यंत तुमचा स्कोअर नाही पोहोचला तर तुम्हाला BSc नर्सिंगचं चांगलं कॉलेज जर मिळालं तर BSc नर्सिंग हा सुद्धा चांगला कोर्स आहे, तुम्हाला पुढे भविष्यामध्ये चांगलं तुमचं फ्युचर करिअर त्यामध्ये निर्माण होऊ शकतं। आणि जर समजा तुम्हाला BSc नर्सिंग नसेल करायचं तर तुम्ही फक्त फॉर्म जरी भरून ठेवला, नंतर जर तुमचा विचार बदलला तर या फॉर्मचा तुम्हाला नंतर फायदा होईल। आता यानंतर तुम्ही CET जो आपला PCM आणि PCB आहे तर हे जे फॉर्म आहेत तर हे फॉर्म तुम्ही भरायला पाहिजे। याचं रिझन एकच, जर समजा नीट तुम्ही आता सध्या नीट देताय पण नीटमध्ये जर समजा स्कोअर थोडाफार जरी कमी जास्त झाला तर नंतर आपला विद्यार्थी डिस्टर्ब होऊ शकतो, तर त्यामुळे आपल्याकडे एक ऑप्शन असावं, फार्मसी करता यावं। हे वेगवेगळे जे ऑप्शन आहे तर हे ऑप्शन आपल्यासाठी दार उघडे असावेत, तर त्यामुळं हा जो CETचा फॉर्म आहे तर हा आपण नक्कीच भरायला पाहिजे।